नाशिकचं कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण कमी होतं की काय म्हणून आता मुंबईतून एक प्रकरण बाहेर आलंय, ज्यात अनेक धक्कादायक मोबाईल चॅट्स समोर आले। हे चॅट्स विदाऊट ब्लर आम्ही दाखवूही शकत नाही असे घाणेरडे चॅट्स हा अशरफ नावाचा व्यक्ती करायचा, असा धक्कादायक आरोप हिंदू तरुणीनं केल्यानं खळबळ माजली। त्यामुळे पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेत। त्यांनी या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत। आता त्याच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। या चॅटमध्ये रूमवर चल, इथे भेटू, तिथे भेटू, तिथं माझी रूम आहे, याच चॅट्समध्ये पॉर्न व्हिडिओ, हिंदू मुलींना आजकाल मुस्लिम मुलंच आवडतात असं म्हणत आरोपीचं तरुणीला छळणं आणि शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती करणं असे अनेक धक्कादायक खुलासे या चॅटमधून होत आहेत। हा अशरफ नेमका कोण, या चॅटमध्ये डिटेलमध्ये नेमकं काय आहे, या तरुणीनं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, अशा सगळ्या बाबींचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। माझगाव आणि आगरीपाडा परिसरात एका उच्च शिक्षित तरुणीला जाळ्यात ओढून तिचं शोषण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशरफ सिद्दीकी नावाच्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। हे प्रकरण केवळ विनयभंगाचं नसून एका नियोजित कॉर्पोरेट जिहादचा भाग असल्याचं बोललं जात आहे, ज्यामुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील 19 वर्षीय पीडित तरुणी एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत होती। आरोपी अशरफ सिद्दीकी हा देखील त्याच क्षेत्रातील एका कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होता। त्याने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून पीडितेचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक मिळवला। सुरुवातीला कामाच्या निमित्तानं सुरू झालेले हे संभाषण हळूहळू अश्लील वळण घेऊ लागलं। पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार अशरफनं तिला वारंवार माझगाव येथील एका लॉजवर येण्यासाठी सक्ती केली। माझगावला भेटू, रूम घेऊ असं म्हणत त्यानं पीडितेवर मानसिक दबाव निर्माण केला। पीडितेनं नकार देऊनही त्यानं तिचा पिच्छा सोडला नाही। आरोपी अशरफ इतक्यावरच थांबला नाही, तर त्यानं पीडितेच्या व्हॉट्सअॅपवर अत्यंत घाणेरडे आणि बिभत्स पॉर्न व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली। पीडितेनं त्याला अनेकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं वेगवेगळ्या क्रमांकावरून तिला संदेश पाठवणं सुरूच ठेवलं। त्याच्या चॅट्समध्ये अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जात होती, ज्याचे पुरावे आता पोलिसांच्या हाती लागले। या घटनेला कॉर्पोरेट जिहाद असं नाव देण्यात आलंय, कारण आरोपीनं कॉर्पोरेट क्षेत्रातील आपल्या नेटवर्कचा वापर करून हिंदू तरुणींना लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला आहे। पीडितेनं असा दावा केलाय की आरोपी केवळ तिलाच नाही, तर तिच्यासारख्या इतर अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता। कामाच्या ठिकाणी महिलांच्या डेटाचा वापर करून त्यांचा छळ करणं आणि त्यांना अनैतिक कृत्यांसाठी प्रवृत्त करणं ही एक मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पीडितेनं प्रसार माध्यमांशी बोलताना आपला थरकाप उडवणारा अनुभव सांगितला। ती म्हणाली, तो मला सतत धमकावत होता की जर मी त्याच्या सांगण्यानुसार वागले नाही तर तो माझे करिअर उद्ध्वस्त करेल। त्याने मला माझगावच्या एका लॉजचा पत्ता पाठवला होता आणि तिथे येण्यासाठी तो वारंवार फोन करत होता। त्याच्याकडे माझे काही वैयक्तिक फोटो असल्याचा बनाव करून तो मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता। पीडितेनं हिंमत दाखवून मुंबईतील आगरीपाडा पोलीस ठाणं गाठलं आणि सर्व पुरावे पोलिसांसमोर मांडले। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं गुन्हा दाखल केला। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अशरफ सिद्दीकीचा छडा लावला आणि त्याला माझगाव परिसरातून अटक केली। भारतीय न्याय संहितेनुसार विनयभंग आणि लैंगिक छळाशी संबंधित कलम, तसंच माहिती तंत्रज्ञान कायदा यातील अश्लील मजकूर प्रसारित करणं आणि सायबर छळ असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या अटकेनंतर मुंबईतील विविध संघटनांनी संताप व्यक्त केलाय। कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांच्या डेटाची सुरक्षित कडक नियम करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कामाच्या ठिकाणी महिलांना मिळणारी वागणूक आणि त्यांच्या गोपनीयतेचं रक्षण करणं ही कंपन्यांची नैतिक जबाबदारी आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय। आगरीपाडा पोलिसांनी महिलांना आवाहन केलंय की जर अशा प्रकारे कोणीही डिजिटल माध्यमातून किंवा प्रत्यक्षपणे त्रास देत असेल तर न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा। तुमची ओळख गुप्त ठेवून कठोर कारवाई केली जाईल। सध्या अशरफ सिद्दीकी पोलीस कोठडीत असून त्याचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत। यातून आणखी किती तरुणींना त्यानं अशा प्रकारे त्रास दिलाय याचा उलगडा होण्याची शक्यता आहे। मुंबईसारख्या प्रगत शहरात कॉर्पोरेट मुखवट्यामागे लपलेला हा विकृत चेहरा समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे। वेळीच पोलीस कारवाई झाल्यामुळे एका तरुणीचं आयुष्य वाचलं असलं तरी अशा प्रवृत्ती मुळापासून उपटून टाकणं हे पोलीस आणि समाज या दोघांसमोर मोठं आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।